निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो, अनुभव शेअर करायचा होता खूप सांगा ना ताई. दिवसापासून. हो, तर काय झालं माहितीये का, स्वामी सेवेत तसं 1-2 वर्ष झालेली, पण स्वामींचं म्हणजे काही माहिती नव्हतं की असं म्हणजे स्वामींचं काही आपण जे वाचतो ग्रंथ ते वाचायचं असतं असं. म्हणजे बाकीचे करतात, मग मी पण करायची नाही का, मी मंदिरात जायचं, यायचं जायचं. आणि काय झालं, माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता. अरे बापरे. हो, आणि तो म्हणजे असं सांगताना सुद्धा असं हे भरून येतं. अरे बापरे. हा, मग तर म्हणजे तो 2010 ला झालेला. हा, आणि म्हणजे त्यांना इतकं शांत व्हा ताई, रडू नका. मग ते म्हणजे नाही का असं मरता वाचले म्हणजे त्यामधलं ते. आणि म्हणजे इतकं झालेलं. अरे बापरे. हो, आणि त्यामध्ये त्यांचं हे झालं, आपले जे युरिनचं हे असतं ना, युरिनचं, तर त्यांची त्यामध्ये ऍक्सिडेंट म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला ना, तो पूर्ण म्हणजे त्यांचा पूर्ण एका साईडने पोटाचा लोखंडाचा गट जो असतो ना, तो पोटात शिरला. अरे बापरे. हो, तो पोटात शिरला. नंतर मग नाही का हॉस्पिटल आणि मग ते नंतर ते व्यवस्थित झाले. पण हो, आणि नंतर मग काय झालं, त्यांची जी म्हणजे आपण हे असतं ना युरिनचं, त्यांची शिरेना चॉकअप झाली. अरे बापरे. त्यांना इतका त्रास व्हायला लागला ना नंतर की त्याचं हेच नाही. इतके हॉस्पिटल केले. आणि एक पण ऑपरेशन सक्सेस नाही झालं. प्रत्येक ऑपरेशन करायचं. वय किती होतं त्यांचं ऍक्सिडेंट झालं ना त्यावेळेस काहीतरी 24 होत आय थिंक. बापरे. हो, आणि त्यावेळेस आमचं लग्न पण नाही झालं. आणि मग नंतर काय झालं, नंतर त्यांचं नाही का प्रत्येक वर्ष असं त्यांचं अचानकच युरिन बंद व्हायची. बापरे. त्यांचं पोट फुगलं जायचं. त्यांना इतका त्रास व्हायचा की त्याचं काही प्रमाणच नाही. 2018ला आमचं लग्न झालं. तर नाही का लग्न झालं आणि त्यांचा त्रास चालू झाला. इतका त्रास व्हायचा त्यांना. त्यांची युरिन अचानक बॉम्ब झाली एक दिवशी, तर त्यांना इतका त्रास व्हायला. अरे बापरे. लग्न झाले पहिल्या वर्षी. आणि मग काय झालं, तर हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना अचानक ऍडमिट केलं गेलं. आणि नंतर तेच पहिल्या वर्षी तेच झालं, दुसऱ्या वर्षी तेच झालं. सलग 3-4 वर्षात त्यांची 4 ऑपरेशन झाली, सेम तेच. बापरे. हो, आणि ते अचानक ब्लॉक व्हायची. त्यानंतर ऑपरेशन केलं. कोणतेच डॉक्टर, फक्त ऑपरेशन करायचे. डॉक्टर सांगायचे नाही सक्सेस होणार नाही, की जेवढं आम्ही प्रयत्न करतो पण काय आम्ही सांगू गॅरंटी देऊ शकत नाही होईल म्हणून. अरे बापरे. 4 वर्षात 4-5 वर्षात त्यांची 4 ऑपरेशन झाले. 5 वर्षात त्यांची. प्रत्येक वर्षी त्यांचं ऑपरेशन. प्रत्येक वर्षी ऑपरेशन.
प्रत्येक वर्षाला ते ब्लॉक होणार, परत लगेच ऑपरेशन झालं. 5-6 महिन्यात ते व्यवस्थित होणार, ते झालं. परत 5-6 महिन्यांनी परत तेच म्हणजे 4 ऑपरेशन झाले. आणि हॉस्पिटल प्रत्येक डॉक्टर, आम्ही इतके डॉक्टर केले की काही त्याचं हेच नाही झालं. नंतर मग आम्ही असंच स्वामीच सेवेत आलो. म्हणजे आम्ही दर गुरुवारी, एवढं काही जास्त माहिती नव्हतं, दर गुरुवारी आम्ही केंद्रात जायचो वगैरे. आणि नंतर मग काय केलं, एक दिवशी तर अचानक काही झालं माहिती नाही, 5-6 महिनेच झाले ऑपरेशन केलेलं. आता मागच्या वर्षी 5-6 महिने झाले, अचानक ब्लॉक झालं युरिन. इतका त्रास व्हायला लागला की त्यांना म्हणजे नाही काही युरिन येईनाच, बंदच पूर्ण सगळ्यांचं पोट. बापरे, किती कठीण अवस्था. आणि अचानक हे झालं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांच्या पोटात ती हे एक नळी टाकली, मग तिथून त्यांची युरिन बाहेर काढली. इतकं त्यावेळेस इतकी डेंजर कंडिशन होती की काय त्याचं हेच नव्हतं. बापरे. आणि मग काय झालं, आणि मग तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो. तर आधीच 5-6 महिने झालेलं ऑपरेशन. तिथं गेल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं की असं झालं, 5-6 महिने झालं. डॉक्टर बोलले की काही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. आणि तिथे गेल्यावर फक्त एवढंच म्हटलं, स्वामी फक्त तुम्ही आता सगळं तुमच्यावर, हे शेवटचं ऑपरेशन म्हटलं, याच्या पुढे आधी करू शकत नाही एवढं. आणि तिथं जाऊन इतकी रडले डॉक्टरांसमोर. तर डॉक्टर बोलले की तू बघा, तुम्ही सक्सेस होणार म्हटले, तुमच्या देवावरती विश्वास आहे ना म्हटले. देवावरती मी म्हटलं हो, माझा देवावरती विश्वास खूप आहे, पण फक्त आता म्हटले आहे ना विश्वास, बघा मी माझं कार्य करणार, तुम्ही तुमचं हे करायचं, देवावर विश्वास तेवढंच ठेवायचं, तुम्ही नक्की सक्सेस होणार. त्याचं त्यांचं ऑपरेशन झालं, ठरली तारीख काही ऑपरेशनची. इतकं टेन्शन होतं त्यावेळेस की सांगू शकत नाही, किती टेन्शन होतं. बरोबर आहे. आणि मग काय झालं, हॉस्पिटलमध्ये गेलो मी, ऍडमिट वगैरे. हॉस्पिटलमध्ये जायचं तर मी त्यांना काय म्हटलं की आपण आहे ना, चाललोयच ना, मग केंद्रात जाऊया ना, केंद्रातून जाऊया आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊया. केंद्रात गेलो ताई, दरवाज्यात बाहेर उभं राहिलो, तारक मंत्र म्हणत होते. तारक मंत्र फक्त बंद होतं मंदिर. एवढंच म्हटलं की म्हणजे स्वामी असं दिसत होते. तर म्हटलं, स्वामी आज काय मी आतमध्ये येऊ शकत नाही, म्हटलं की मला इथूनच हे करा, की माझ्या नशिबात जर आतमध्ये यायचं असलं तर मी नाही का, मी इथूनच जाणार, मला असं वाटत नाही मी आतमध्ये. एकाच मिनिटात एक बाई कुठून आली काय माहिती नाही, तिने लगेच हे केलं, खोललं, ते लॉक खोललं. मी म्हटलं ताई हो, आणि मी म्हटलं ताई तुम्ही हे करता का? तर हो म्हटल्या, मीच हे करते. 10 वाजता गेलेलो, 10:30ची आरती बोलल्या, मीच येते म्हटलं. मी आतमध्ये गेले, तारक मंत्र म्हटलं आणि 1 मिनिट तिथं हे केलं, बसले. नंतर मिस्टर काय म्हटले, चल ऍडमिट व्हायचंय, उशीर होईल. गेले. फक्त मला तेवढंच होतं की 10:30ची आरती करून जावं, पण आता मिस्टरला पुढे बोलता पण येईना. गेल्यानंतर बाहेर पडलो. म्हणजे माझं असं होतं, मी ज्यावेळेस घरातून बाहेर पडते ना, माझ्या गाडीवर बसला ना की लगेच चालू होतं श्री स्वामी समर्थ, माझं कंटिन्यू चालू होतं. म्हणजे नॉनस्टॉप, मी जिथे पोहोचते ना तिथपर्यंत माझं श्री स्वामी समर्थ चालू होत. म्हणजे असं होतच नाही की माझं तोंडात नसतं सारखं. आणि प्रत्येक वेळेस मी घरातून बाहेर पडले ना, घरातून बाहेर पडताना एवढंच असतं, स्वामी तुम्ही माझ्यासोबत चाला, तुमची खूप गरज आहे. आणि प्रत्येक वेळेस काही असं होतं, प्रत्येक गाडीवर कुठं ना कुठं घेऊन नको, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळेस असं होतं, जिथं मला असं वाटतं पाठीशी आहे. आणि मग ताई हे झालं, निम्म्या रस्त्यात गेलो, काहीच नाही, गाडी व्यवस्थित आहे. अचानक बेल्ट तुटला गाडीचा, गाडी पुढं पण जाईना आणि मागं पण जाईना. बापरे. आणि मी फक्त तरी माझ्या तोंडात श्री स्वामी समर्थ चालू. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर ताई गाडी, आणि आम्हाला गॅरेज सुद्धा भेटाना. 4 ते 5 किलोमीटर गाडी पूर्ण असं ढकलत नेली तिथपर्यंत. तरी पण नाही. आता मिस्टर आधीच ऑलरेडी आजारी होते, त्यांनी निम्म्यापर्यंत गाडी हे केली, मी निम्म्यापर्यंत. नंतर मग फक्त श्री स्वामी
समर्थ फक्त तिथपर्यंत जाईपर्यंत फक्त स्वामी की तुम्ही आता ते म्हणजे नाही का खूप चिडले होते ना, आता त्यांना आजारी होते त्याच्यामुळे ते गाडी त्यात हे करायची आणि गॅरेज पण भेटायला कुठंच की स्वामी तुम्ही काही पण करा पण आता फक्त आता एवढ्यापर्यंत जाऊ द्या की माझं मनात तेवढंच की मी आरतीला थांबले नाही. एवढा तर वेळ गेला, मी आरतीला तर का नसून थांबले एवढा तर हो. आणि पुढे गेलो ते 5-6 किलोमीटर गाडी तोपर्यंत नॉनस्टॉप श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ चालू होतं. नंतर गॅरेज भेटलं, बेड टाकलं, तिथं गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, ऍडमिट झालो. काही माहिती नाही काय काय असं नाही असं काय. तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो ताई, तिथं स्वामींची मूर्ती. ज्यावेळेस पहिल्यांदा तिथं ट्रीटमेंट घ्यायला गेलेलो, पहिल्यांदा फर्स्ट टाइम त्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो, तिथं स्वामींची मूर्ती नाही, फक्त गणपतीची मूर्ती. ज्यावेळेस ऍडमिट व्हायला गेलो एवढी मोठी स्वामींची मूर्ती. इतकं म्हणजे असं इतकं रडायला आलं त्यावेळेस की स्वामी तुम्ही आहेत म्हटलं माझ्याबरोबर. खरंच आहेत. आणि ते झालं ऑपरेशनचं. इतकं माझं ताई जेवढे ऑपरेशन झाले ना त्यांचे इतका त्रास झाला त्यांना ऑपरेशन झाल्याच्या नंतर, इतका त्रास झाला त्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झालं आणि ते त्यांची सर्जरी लाईव्ह चालली होती खाली. बापरे. हो. आणि मोठे मोठे डॉक्टर आलेले ते पाहण्यासाठी. म्हणजे त्यांचं ऑपरेशन म्हणजे त्यांचं हाड पूर्ण मोडलं होतं आणि त्यासाठी हो त्यासाठी बाहेरचे डॉक्टर पण आलेले पाहायला. संडेला ऑपरेशन होतं त्यांचं आणि बाहेरचे डॉक्टर पण लाईव्ह चालली होती. एवढं बघायला इतकं असं वाईट वाटत होतं ते ऑपरेशन. एवढं असे सगळे खाली असं पूर्ण हे पाहत रिसेप्शनला सगळे पाहत होते ते ऑपरेशन. बापरे. आणि मग काय झालं ऑपरेशन झालं. मी काय करायची रोज सकाळची जोपर्यंत ऍडमिट होते ना मी रोज सकाळची स्वामी चरित्र सारामृत आहे ते रोज 31 अध्याय वाचायचे. स्वामी पुढे जायचे उठायचे रोज म्हणजे 2-4 दिवस ना सकाळ संध्याकाळ रोज जाऊन तिथं पूर्ण करायची मग वरती यायची रोज. म्हणजे माझं तारक मंत्र ते चालूच होतं. आणि एवढं हे झालं एवढे 4-5 ते 6 तास त्यांची सर्जरी चालली होती. तर हो नंतर त्यांना ब्लड पण भरावं लागलं. मध्येच त्यांचं ब्लड पण हे झालं कमी पडलं ऑपरेशन त्यावेळेस. नंतर त्यांना ब्लडचे बॅग पण हे करायला लागले. आणि नंतर एवढं ऑपरेशन करून नंतर ज्यावेळेस डॉक्टर बाहेर आले तर त्यावेळेस मला बोलले की तू काहीच टेन्शन घेऊ नको. मी सांगितलं होतं ना तुला देव आहे म्हटलं तुझ्यासोबत. सक्सेस ऑपरेशन झाले आणि इथून पुढे तुला कसलंही टेन्शन नाही. तू उगाच रडतेस म्हटले, उगाच रडत बसते. आणि मला तरी पण माझ्या तोंडात म्हणजे नाही का श्री स्वामी म्हणजे मी रडत होते त्यावेळेस. तिथे सगळे मला समजावत होते आणि मी श्री स्वामी समर्थ म्हणत होते. बापरे. आणि आता त्यांना काही टेन्शनच राहणार नाही काही पुढे. आणि माहितीये का ताई ते ऑपरेशन झालं त्यांना अजिबात त्रास झाला नाही ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर. नाहीतर याच्या पहिले जे ऑपरेशन झालेले ना त्यांचे इतका त्रास झाला ताई इतका त्रास म्हणजे ते असं डायरेक्ट असं म्हणायचे मी जगायचंच नाही मला. आणि मग नंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्यांना बिलकुल बी त्रास नाही झाला. महिनाभर घरी होते ते. आणि नंतर मग स्वामींच्या कृपेने माहितीये का ताई ते ऑपरेशन आज सक्सेस झालंय. अरे वा. आता वय किती त्यांचं? आता 32. बापरे एवढ्या कमी वयात. हो. आणि 28. आणि आम्ही जॉब करतो आणि त्यामुळे म्हणजे असं जास्त हे करायला पण टाइम भेटत नाही म्हणजे नाही का सकाळ. तरी पण आम्ही 5 वाजता उठणं स्वामींची सेवा करणं किंवा आमच्या वेळेत आम्ही दोघं पण जॉबला आहे. मग त्या वेळेत आमचं आवरणं 10 वाजता ते 9 वाजता जातात मी 10 वाजता जाते. त्यावेळेस आमचं सगळं स्वामींचं हे करून आम्ही सगळं हे करून स्वामींची सेवा करून जातो. आल्यावरती तारक मंत्र म्हणतो किंवा जप करणं हे आल्याच्या नंतर चालू असतं. पण खरंच म्हणजे नाही का एक सगळ्यात म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात मोठ्या याच्यातून वाचवलं स्वामी. खरंच ताई. आणि मुलं वगैरे किती ताई तुम्हाला? नाही ताई नाही तोच तर प्रॉब्लेम होता ना. तोच प्रॉब्लेम होता त्यामुळे तर मग सगळे प्रॉब्लेम व्हायचा. अरे बापरे. आणि मग ते म्हणजे सारखे ते आजारीच असायचे. मग त्यामुळे त्यांना इतका त्रास व्हायचा. सारखं युरिनचं इन्फेक्शन व्हायचं त्यांना.
सारखं हो. कंटिन्यू. मग सारखं हॉस्पिटल, मग सारखे आजारी, सारखं त्यांचं डोकं दुखणं हे कंटिन्यू चालू असायचं. 4-5 वर्ष बापरे. इतके म्हणजे इतके बेकार गेले ताई, काय सांगायचे. नाही आता तुम्हाला टेन्शन नाही ताई. एकदम सुखाने आणि छान संसार होईल बघा. आणि मग नंतर एवढं म्हणजे असं, आणि प्रत्येक वेळी असं जिथं जिथं असं वाटतं ना की नाही स्वामी तुमची गरज आहे, प्रत्येक क्षणोक्षणी असं कुठं काही झालं ना की नाही स्वामी तुम्ही आहेत ना, तुम्ही चला माझ्या बरोबर, मला तुमची खरंच गरज आहे. आणि तिथं नेमकं असं रस्त्याने पण संध्याकाळी असं येताना जाताना उशीर झाला, स्वामी तुम्ही आहेत ना, अचानक एखादी गाडी येणार समोर, अरे वा. मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळेस इतकं म्हणजे असं इतकं भारी वाटतं. आता ते असं हे करतो सांगू शकत नाही म्हणजे खूप ते छान. दिवस आणि शेअर आताचे दिवस. करत्या ताई तुमचा अनुभव. हो हो श्री स्वामी. हा, आणि खूप एक सांगायचं होतं ताई, म्हणजे नंतर ते एडिट करता आलं तर बघा, एक हे होते FB वरती एक गृह एडिट करता येईल ना. नको आता ताई नका सांगू काही. बर बर ठीक आहे चालतंय. परत आपण कधीतरी. बोलू हो परत. ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी. ते सांगतो. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.